अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान. अवकाळीचा आसमानी तडाखा, हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जिल्हाधिकारी सावनकुमार बांधावर जाऊन पाहणी. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि काढणीच्या वेळी काल 30 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या अनेक भागांत कोसळलेल्या अवकाळी पावसाने उभी आणि काढणी झालेली पिके अक्षरशः मातीमोल केली आहेत. बळीराजाच्या डोळ्यांदेखत त्याच्या कष्टाची राखरांगोळी झाली आहे. धान त्यावेळी थोडं थोडं पडलं होतं. आता पाय आमचं अतिवृष्टी पावसामुळे कसं जास्त पाऊस झाला आणि फोटो ज्या वेळेस काढला त्यावेळेस पाणी नव्हतं. आता पूर्ण हा पास 100% नुकसान झाले पूर्ण. प्रत्येक बाणीबाई पडलेली आहे. भंडारा, चंद्रपूर, लातूर, नांदेड, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये या अवकाळी पावसाने थैमान घातले. भंडारा जिल्ह्यात धान पिकांना बसला आहे. विदर्भातील भंडारा भागातील भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहेत. शेतात कापून ठेवलेल्या भाताच्या कळपा पावसात भिजून पाण्याखाली गेल्याने त्यांना कोंब फुटण्याची भीती आहे. हातातोंडाशी आलेला घास असा हिरावला गेल्यामुळे शेतकरी अक्षरशः रसडसा रडत आहेत. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. वर्षभर घाम गाळून पिकवलेल्या पिकाचा शेवट असा व्हावा हे पाहून त्यांच्या वेदना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. भंडाराचे जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज 30 ऑक्टोबर 2025 रोजी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी तातडीने पंचनामे कार्यवाही पूर्ण करण्याकरिता संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. यासोबत भंडारा गोंदियाचे खासदार डॉ. पडोळे यांनी देखील तात्काळ शेतकऱ्याचे नुकसान भरपाई करिता पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. भंडारा एक्सप्रेस डिजिटल करिता अजय मेश्राम. राहू दे, आता ह्या पावसानं लावलं तर आता का सरकार देणार आहे आपल्याला, नाही तर कात धान त्यावेळी थोडं थोडं पडलं होतं. आता पाय आमच्या अतिवृष्टी पावसामुळे कसं जास्त पाऊस झाला आणि फोटो ज्या वेळेस काढला त्यावेळेस पाणी नव्हतं. आता पूर्ण हा पास 100% नुकसान झाले पूर्ण धानाची. प्रत्येक बाणीबाई पडलेली आहे. आता किती गव्हर्नमेंट आपल्याला कमीत कमी शेतकरी पूर्ण भरपाई दिला. हा धान कापून झाला का पाय परत पडलेलं असं खालती होते. हा पाणी गेली पाय त्याला दिसायचं ते म्हणतात पाणी दाखवून पण हा पाणी बाय म्हणून इकडे हा पाणी बांधत भरला. एवढं बचबचं पाणी भरलं. हा रातच्या पावसामुळे आपला धान झालं असं नुकसान असं आहे ना. ह्या प्रत्येक बांधा पडल्यात. पाणी चांगला टोंगरा टोंगरात हे धुरे फळं पाहिजे ना. आपल्या खांडीनुसार आपण करतो काम बरोबर असं आहे ना. आता फोटो घ्या असं पाण्याचे फोटो आल्या तुम्ही. धान त्यावेळी थोडं थोडं पडलं होतं. आता पाय आमच्या अतिवृष्टी पावसामुळे कसं जास्त पाऊस झाला आणि फोटो ज्या वेळेस काढला त्यावेळेस पाणी नव्हतं. आता पूर्ण हा पास 100% नुकसान झाले पूर्ण धानाची. प्रत्येक बाणीबाई पडलेली आहे. आता किती गव्हर्नमेंट आपल्याला कमीत कमी शेतकरी पूर्ण भरपाई दिला. हा धान कापून झाला का पाय परत पडलेलं असं खालती होते. हा पाणी गेली पाय त्याला दिसायचं ते म्हणतात पाणी दाखवून पण हा पाणी बाय म्हणून इकडे हा पाणी बांधत भरला. एवढं बचबचं पाणी भरलं. हा रातच्या पावसामुळे आपला धान झालं असं नुकसान असं आहे ना. ह्या प्रत्येक बांधा पडल्यात. पाणी चांगला टोंगरा टोंगरात हे धुरे फळं पाहिजे ना. आपल्या खांडीनुसार आपण करतो काम बरोबर असं आहे ना. आता फोटो घ्या असं पाण्याचे फोटो आल्या तुम्ही.